सत्कार आयोजित किए थे। पुलिस कमिश्नर के साथ मैंने खुद बात की थी। उनको आगाह भी किया था कि एक सोशल प्रोग्राम है। उन्होंने कहा कि एक अच्छा प्रोग्राम है, आपको कोई अड़चन नहीं आएगी, आप अपना प्रोग्राम करिए लेकिन शांतिपूर्वक करिए। और इसलिए औरंगाबाद की जो वंचित बहुजन अघाड़ी की टीम है, उनके साथ भी उनकी बातचीत हुई और कार्यक्रम आयोजित करने की शुरुआत हुई। कल रात को जो है पुलिस ने हम परमिशन नहीं दे सकते करके एक लेटर दे दिया। उस लेटर में वजह उन्होंने बताई नहीं कि हम परमिशन क्यों नहीं दे रहे हैं। इसलिए आज जो है वो हम हाई कोर्ट में इस लेटर के खिलाफ गए। कोर्ट ने उस पर सुनवाई की। पुलिस की तरफ से कहना है कि आईबी का रिपोर्ट है। कोर्ट ने कहा कि जो कुछ आपके पास कागजात है वो 22 तारीख तक सबमिट कर लीजिए। 22 को इस पर सुनवाई होगी और हमको उम्मीद है कि इस सोशल प्रोग्राम को जो है वो हाई कोर्ट मंजूरात दी। 22 की मंजूरात आने के बाद अगली डेट जो है वो हम लोग फाइनल करेंगे। लेकिन आज मैं इतना ही कहूँगा कि महाराष्ट्र की जो अपने आप को सेक्युलर पार्टियां कहते हैं, चाहे कांग्रेस हो, एनसीपी है, आज उनके चरित्र पर एक दाग लग गया, धब्बा लग गया कि एक लड़की जो पढ़ना चाहती है, हिजाब पहन के पढ़ना चाहती है, आगे बढ़ना चाहती है, उसको रोकने की कोशिश हुई। उसने हिम्मत दिखाई कि मैं पढ़ना लिखना चाहती हूँ और जिस लिबास में मुझे पढ़ना है उस पर किसी प्रकार के कानूनी रोक नहीं है, संविधान मुझे इजाज़त देता है। और इसलिए मुस्कान ने जो हिम्मत दिखाई, इस व्यवस्था के साथ लड़ने की जो ताकत दिखाई, उसका हिम्मत बढ़ाने का, हौसला देने का आज इस प्रोग्राम के साथ में हम लोग अदा करना चाहते थे। लेकिन गलतफहमी की वजह से यहाँ के पुलिस ने उस कार्यक्रम को रोका। हम लोग उम्मीद करते हैं कि 22 तारीख कोर्ट जो है वो फैसला जो है वो हमारे फेवर में देगी और मुस्कान का जो है सत्कार जो है, उसकी हिम्मत और दिलेरपन का जो उसने जो पेश किया है उसको लोगों के सामने लाके उसका सत्कार करेंगे और 22 तारीख को ही उसकी तारीख हम लोग जाहिर करेंगे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सेक्युलर आहेत असं मी मानतोय, परंतु त्यांनीच त्यांच्या कृतीने सेक्युलरिझम सोडला असं त्यांनी दाखवून दिलं आहे। कमिशनरशी मीही स्वतः बोललो ह्या संदर्भात। आमचा ऑब्जेक्शन राहणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं, शांततेने कार्यक्रम पार पाडा। तर म्हटलं आमचा कार्यक्रम नेहमीच शांततेने त्या ठिकाणी पार पडतो। पोलिसांची जी वेगवेगळी यंत्रणा आहे त्या वेगवेगळ्या यंत्रणेमार्फतही आम्ही परमिशन देतो म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलं, परंतु अचानक पोलिसांच्या रवैयामध्ये बदल होत गेला आणि मुस्कानच्या घरी म्हैसूरला औरंगाबादचे पोलीस
पाठविण्यात आले आणि मुस्कानला समजवत होते की औरंगाबादच्या कार्यक्रमाला जाऊ नका. पोलिसांनी हे पहिल्यांदाच केले असं मला दिसतंय की ज्याचा कोणाचा सत्कार आहे त्याच्या घरी भेट द्यायची आणि तुम्ही येऊ नका आणि 144 कलमसुद्धा लागलं जाईल अशी भीती घालणं. काल रात्री पोलिसांनी नोटीस दिली की परवानगी देण्यात येत नाही. आज आम्ही मुंबई कोर्टाच्या औरंगाबाद बेंच पुढे पिटिशन दाखल झालं. या पिटिशनमध्ये आम्ही असं म्हटलं आहे की जे मूलभूत अधिकार आहेत आणि धार्मिक स्वातंत्र्य जे आहे हे ज्याला त्याला जसं वागायचं तसा अधिकार आहे, परंतु आपल्या वागण्याने इतरांना त्रास होणार नाही एवढीच दक्षता त्या ठिकाणी घ्यावी लागते. तेव्हा मुस्लिम महिलांचा पेराव हा कायद्याचा विषय होऊ शकत नाही किंवा ह्या पेरावाबद्दल कोणाला तरी ऑब्जेक्शन असेल असंही त्या ठिकाणी होत नाही. नंतर त्यांनी सांगण्यात आलं की आमच्याकडे IBचा रिपोर्ट आहे. पोलिसांनी, मी नाव घेत नाही एका नेत्याचं, पण त्यांचंही असणारं हेच तंत्र होतं. तिकीट नाकारायचं असेल तर पोलीस रिपोर्ट आहे तुमच्या विरोधात, आहे की नाही कोणाला माहिती, पण त्याच्यामुळे तुम्ही लढणार नाहीत तर फार चांगलं होईल. अशाच रीतीने पोलिसांनी सुद्धा आज कोर्टामध्ये बॅटिंग केली. दुर्दैवाने कोर्टाने पोलीस स्टेशनला पोलिसांना डायरेक्शन दिले की 22 तारखेपर्यंत तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा. 22 तारखेला हिअरिंग होईल. मी तोपर्यंत असायला अपेक्षा करतोय की कर्नाटक हायकोर्ट कदाचित उद्या मुस्कानच्या पिटिशनवरती निकाल देईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने जोपर्यंत कुठलीही धार्मिक बाब इतरांना दुखवणारी नाही तोपर्यंत कोर्ट त्याच्या बाजूने उभं राहिलेला आहे आणि म्हणून मुस्कानच्या बाजूने सुद्धा कोर्ट उद्याचा हायकोर्ट उभं राहील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतोय. 22 तारखेला आम्ही टाकलेल्या रिट पिटिशनवरती सुनावणी होईल आणि तोपर्यंत जसं आहे तसं ठेवा असं सांगण्यात आल्यामुळे पूर्ण तयारी असूनही आम्ही कोर्टाच्या परिस्थितीला मान देत
22 तारखेच्या निर्णयानंतर मुस्कानच्या सत्काराची तारीख ही आम्ही पुन्हा जाहीर करू आणि त्यानंतर याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम होईल एवढं मी आपल्या सगळ्यांना सांगतो. जाऊ द्या कशाला उगीच. एक प्रथा सांगितली की तिकीट कापायचं असेल तर पोलिसाचा रिपोर्ट आहे. तसं आता कमिशनरने दुर्दैवाने IBमध्ये आणली आणि IBचा रिपोर्ट वापरून कोर्टाला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने सांगितलं तुमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ते तुम्ही असं दाखल करा. 22 तारखेला आम्ही सुनावणी करतो त्या सगळ्या याच्यावरती. तेव्हा 22ला सुनावणी होईल, निकाल लागेल. मला खात्री आहे कोर्ट हे आमच्या बाजूनेच निकाल देईल. अनेक राजकीय कार्यक्रमाला पोलिसांनी आतापर्यंत परवानगी नाकारलेल्या का वाटतं? नाही, हा बाब थोडासा ज्याला आपल्याला माहिती आहे की कर्नाटक हायकोर्टमध्ये हे मॅटर गेलेलं आहे. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मार्ग ज्यावेळेस कोर्टामध्ये गेलेला आहे तेव्हा आपणही कोर्टामध्ये गेलं पाहिजे. हे जर मॅटर कोर्टामध्ये नसतं, कुठल्याही कोर्टामध्ये नसतं, तर आम्ही आमचा कार्यक्रम केला असता. पोलिसांना काय करायचं त्यांनी करावं. कर्नाटक कोर्टाने तिला बाहेर जाण्यास मनाई केलेली आहे का? असं नाही केलेलं आहे. तिचा हिअरिंग झालेली आहे सगळी. फक्त निकालाची वाट बघतोय आणि असं मला वाटतं की उद्या कदाचित तो निकाल येईल कर्नाटक हायकोर्टाचा. ते औरंगाबाद पोलिसांनीच तिला असणारं कर्नाटकमध्येच स्थानबद्ध केलेलं नाही, पण इंटेन्शन व्यक्त केलेलं आहे अशी परिस्थिती आहे. ती म्हणत आहे ती कोर्टात अगोदरच गेलेली आहे. नाही, मी स्वतः म्हटलं ना, मी स्वतःच कमिशनरशी बोललो होतो आणि कमिशनरशी बोलून मी असं त्यांना म्हटलं की शांततेने हा कार्यक्रम तिथे होईल. सत्कार कोणाचा करायचा कोणाचा करायचा नाही हा म्हटलं होतं जनतेचा भाग आहे. कोणाला आवडो न आवडो हा म्हटलं व्यक्तिगत भाग आहे. कायद्याने म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीने बंधन असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ते बंधनं पाळायला तयार आहोत. किंवा सत्कार कोणाचा होऊ नये असा जर कायदा असेल तर तो आम्हाला दाखवावा. त्यावेळेस कमिशनरने सांगितलं नाही तुम्ही कार्यक्रम घेऊ शकता, फक्त शांतता राहील एवढं असताना बघा. म्हटलं आम्ही शांतता राहील हे पाहतो त्याच्यामध्ये. आता त्यांनी जी आम्हाला नोटीस दिली आहे त्याच्यामध्ये कुठलाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला नाही की या कारणास्तव आम्ही तुम्हाला, तेवढाही शब्द नाही आहे. ते आता कोर्टामध्ये आम्हाला कळलं. आयोजकांच्या बद्दलचा IBने काही गंभीर रिपोर्ट दिलेला आहे त्याबद्दल येऊ द्या, मग कळेल कोणाच्या संदर्भातला आहे तो. अरे कोणाला विरोध करायचा असेल करा ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय. ज्याला त्याला अधिकार आहे की विरोध करण्याचा. आम्ही कोणाचा अधिकार हिसकावून घ्या असं म्हणत नाही. शेवटी असं आहे त्याच्यामध्ये की कॉलेजला जाणारी महिलासुद्धा, मुलगीसुद्धा डस्ट फार मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक शहरामध्ये, म्हणून ती स्कार्फ बांधून जाते. आता स्कार्फ आणि हे ज्यामध्ये काय फरक आहे हा असणारा कोर्टाच्या निर्णयावरती आपण थांबू. याला जर दादा असं विचार केला की हा सत्कार हा एक पॉलिटिकल अँगलने बघून सरकारने हा होऊ दिला नाही, कारण वंचितला याचा फायदा मिळू द्यायचा नाही, असंही राजकीय षडयंत्र असू शकतं पोलिसांच्या. आता मला पोलिसांनी तसं वागायचं की न वागायचं हे पोलिसांनी ठरवलं पाहिजे. मी कशाला कॉमेंट करू. ठीक आहे, आमचं असं आहे की एका मुलीने असणारा पूर्ण व्यवस्थेला बंदी आणा, अमुक करा, हे करा. तिने डिफाय केला आणि तिने सरळ सांगितलं की
मला जसं जगायचं आहे तसा अधिकार मला ह्या घटनेने दिलेला आहे. हे आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे वाक्य वापरणं एका 20 वर्षाच्या मुलीने फार मोठं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि तिचा या धाडसाचा सत्कार झाला पाहिजे, नाही तर भले भले नांगी टाकून बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे. ते मला सांगता येत नाही की मुंबईला किंवा पुण्याला आम्ही घेतला असता किंवा नागपूरला घेतला असता काय परिस्थिती उद्भवली असती ती. कधीतरी उघडतो ना, का काळजी करताय? कोणी कोणी नांग्या टाकल्या त्या सांगतो ना तुम्हाला. एकाच वेळेस कशाला विचारताय? पण हा याच्या मागे तुम्ही सरळ नाही सांगत आहे की मुस्लिम समाजात एका संघटनेला नुकसान झालं असतं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला राजकीय आता काय शिल्लक राहिले हा दो सत्कार म्हणजे हा फक्त सत्कार नाही. गोव्याच्या निर्णयानंतर आणि उत्तर प्रदेशच्या निर्णयानंतर काय शिल्लक राहिले? पण राजकीय शिल्लक तर राहिलं पाहिजे आपल्याला खरकाटा उचलून टाकायला. पण हे राजकीय षडयंत्राचाच भाग आहेत असं तुम्ही नाही, मी काय म्हणतोय तुम्हाला, काहीतरी शिल्लक तर राहिलं पाहिजे त्या ताटात. म्हणजे खरकटं म्हणून तरी उचलून फेकून द्यायला काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. थोडाचंही ताटातलं म्हटलं मी. पण समाजातल्या ज्या काही वाईट परंपरा आहेत, म्हणजे बुरखा पद्धत असेल किंवा सती जाण्याच्या परंपरा, त्या सगळ्यांना विरोध केला, मग तुम्ही हिजाबचं समर्थन ह्या समर्थन करत नाही आहे. मी असं म्हणतोय त्या ठिकाणी की हिजाब घालून मुस्लिम महिला ज्या जर शिक्षणाकडे वळत असतील तर हिजाब हा पुढं करून तिचं शिक्षण का तुम्ही थांबवताय? पेराव करण्याचा असणारा अधिकार हा सर्वांनाच आहे त्या ह्याच्यामध्ये. आता हिजाब हा असणारा जो पेराव आहे त्याच्याबद्दल असणारं अनेक जणांचं मी जसं म्हटलं दुखणं असेल, पण आज हिजाबसारखाच पेराव कॉलेज जाणाऱ्या किंवा वर्किंग वुमन ज्या आहेत याही घालतात. हा निर्णय फक्त असताना तिथं ते होणार आहे, उरलेल्या सगळ्याच ह्याच्यावरती इफेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी या प्रोग्रेसिव्हली तुम्हाला पुढे घेऊन जाव्या लागतात, ते एकाच वेळेस नाही घेऊन जाता येत. ते झालं ना, ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये झाला, पण त्याच्यामध्ये असणारा ज्या पद्धतीने फायदा झाला पाहिजे त्या पद्धतीने फायदा झाला नाही. 80 जागा विधानसभेच्या ज्या आहेत या 1000 मताने SP च्या पडल्या. आता पॉलिटिकली ॲनालिसिस मी असणारं केलं तर हिजाब हा तिथे वर्क झालाच नाही. जिथे मुद्दा वर्क झाला तो मायावती, काँग्रेस, MIM यांच्यामुळे BJPचं फावलं एवढंच म्हणेन मी. ते रोल कोणाचा असो नसो मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, परंतु डिक्लायनिंग ट्रेंड सुरुवात झाली हिला आपण मान्य केलं. पण काही वेळापासून हिजाब आणि स्कार्फ याचा संबंध जोडत आहात आणि हिजाबच्या संदर्भात बाहेर हिजाब घालायला कोणाचाही विरोध नाहीये. कर्नाटकमध्ये जो विरोध झाला होता तो महाविद्यालयाच्या 4 भिंतीच्या आतमध्ये झालेला होता. मला असं वाटत नाही की 4 भिंतीच्या आतमध्ये महिला स्कार्फ घालून जातात. मुळात प्रश्न शाळा आणि शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या नियमाचा आहे, तिथेही विरोध होतो. तिथे असणारा नियम असेल तर ते नियम पाळावे लागतात, पण कुठल्याही शाळा आणि कॉलेजेसमध्ये ड्रेसच्या संदर्भात फक्त कलर तुमचं शर्ट आणि पॅन्ट किंवा स्कर्ट आणि हे काही असावं याच्या संदर्भातलं आहे. आणि कॉलेजमध्ये ड्रेस कोड नाहीच आहे. पूरी महाराष्ट्र में पेपर लेके चला था, आपने बहुत समझाया था लिमिटेड सीट पर लड़ा जाए, तो यहाँ के जो रिजल्ट्स आए करीब करीब वही हालात वहाँ पर है.
है उसको आप कैसा देखते हैं? मैं किसी पॉलिटिकल पार्टी पे मैं कमेंट नहीं करता हूँ। सर ही मुस्तानची सभा म्हणजे मुस्तानच्या ह्याला पोलिसांचा विरोध होता, मात्र आज तुमची सुद्धा सभा होऊ शकली असती मुस्तान व्यतिरिक्त मोहम्मद पैगंबराच्या बिलाला धरून. तर ती ते आम्हाला तिचा सत्कार करायचाच आहे, त्याच्यामुळे 22 तारखेपर्यंत आम्ही पोस्टपोन करतो आहोत. 22 तारखेला कोर्टाचा निर्णय आला की आम्ही जाहीर करणार, डिक्लेअर करणार. आता आम्ही औरंगाबादच जाहीर केलं ना. उद्या आम्ही ते औरंगाबाद झाल्यानंतर मुंबईतही करू. पण पहिला औरंगाबादला झालं सर. आता औरंगाबादलाच करणार. पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कधी नाही म्हणत. कोणाला मांजर मेली तरी म्हणतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. 22 तारखेनंतर जर ती भूमिका पोलिसांनी घेतली तर कोर्टाचा निर्णय देईल. बोर्ड आम्ही म्हटलं की कोर्टाने सरळ सांगितलं त्यांना, तुमच्याकडे काय तथ्य आहे ते पहिल्यांदा आणून आमच्याकडे द्या आणि दाखवा. तेव्हा असताना कोणालाही कोणतरी धमकी देते, नामुक देते, यावरनं असणारं कोर्ट फंक्शनिंग करत नाही. अजून तरी कोर्ट इंडिपेंडेंटली फंक्शनिंग करते आणि म्हणून आज एवढ्या ताकदीने कोर्ट म्हणालं की तुमच्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे ती असणारी आणा आमच्यासमोर. आपण आणि आपले सहकारी जे आहेत ते असं म्हणतायत की काही दिवसांनी करत होते, परंतु आपणही सांगितलं की रात्री 11 वाजता नोटीस दिली. हो, काय असं घडलं यामध्ये आणि आता ते कुणी पोलीस घडवलं? ते कमिशनरलाच विचारा ना काय घडलं ते, मला काय माहिती. राजकीय हेतून असं घडलंय का आणि कुणी घडवलंय का? ते तुम्ही कमिशनरलाच विचारा, तोच त्याचं उत्तर देऊ शकेल. मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. सर हिजाब को लेकर जिस प्रकार से ये समीकरण बदला है, हालात बदले हैं, क्या आपको लगता है, आपको नहीं लगता सर क्या ये हिजाब के आड़ में हिंदू मुस्लिम की राजनीति ये हो गया? मेरे हिसाब से हिंदू समाज जो है वो जान चुका है कि धार्मिक तेढ़ निर्माण करके 8 साल अपने को राज किया है, लेकिन लूटा ही है और दूसरा कुछ हुआ नहीं है. और इसलिए यूपी के रिजल्ट मैंने कहा कि 80 सीट ऐसी है कि जो 1000 वोटों के अंदर से हार चुके हैं. यूपी में मायावती ने कहा कि अगर मुझे वोट नहीं देना है तो बीजेपी को दीजिए. कांग्रेस का जो प्रचार रहा वो अधिकांश सेक्युलर वोटों में रहा. एमआईएम का भी प्रचार जो रहा वो सेक्युलर वोट में ही रहा. और तीनों पार्टियों का सेक्युलर वोट पर प्रभाव डालने के बाद भी बहुत कम वोटों से जो है वो समाजवादी पार्टी का जो है नुकसान हुआ है. 1000 वोट बहुत भारी वोट है ऐसा मैं नहीं मानता हूँ. इस बार इलेक्शन हार गए, लेकिन अगली बार जब होगा तब उसका नतीजा कोई अलग होगा ऐसा दिखाई देता है. सर हम देखते हैं कल्चर में हर समाज के अंदर कई साड़ी का पल्लू लटकाया जाता है, क्या आपको लगता है सर हिजाब के प्रकरण जिस तरह निर्णय आएगा वो कहने का हर समाज पर प्रभाव पड़ेगा? देखिए, सवाल ऐसा है कि हर समाज अपनी सुधार की बात जो है वो खुद ही करता है और उसको खुद ही आगे ले जाता है. हम ज़बरदस्ती की जो बात कर रहे हैं उससे अच्छा होता है कि अगर हम लोग सुधार का पहलू जो है वो सामाजिक और समाज के अंदर ले जाते तो उसका असर काफ़ी अलग से होता है. मागे तुमची शेवटी सर आता अधिवेशन सुरू आहे. किती दिवस झाला जनतेच्या समस्यावर एकही त्या ठिकाणी चर्चा होत नाही, मात्र पॉलिटिकल भांडणं सुरू आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्यांकडे? ते माझं देवेंद्र फडणवीसला आव्हान आहे की नुरा कुस्तीतला पेलवान होण्यापेक्षा मैदानातला पेलवान त्यांनी व्हावं. आणि ते जे काय पेनड्राईव्ह त्यांनी स्पीकरला दिलेला आहे, माझा सल्ला त्यांना राहणार आहे की स्पीकर हेच सांगणार आहे की फॉरेन्सिक लॅबॉरेटरीचा रिपोर्ट आला की त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. त्याच्यापेक्षा देवेंद्र फडणवीसनी ते पेनड्राईव्ह स्पीकरकडे जाण्यापेक्षा जनतेकडे जर गेले तर खऱ्या अर्थाने ते असणारा
आखाड्यातले पेलवान आहेत असंच लोक त्यांना मानायला सुरुवात करतील. आता देवेंद्र फडणवीसने ठरवायचं आहे की ते नुरा कुस्तीतले पेलवान आहेत की आखाड्यातले पेलवान आहेत, ते त्यांनी आता ठरवायचं आहे. जनतेतून काढल्यानंतर काही परिणाम होईल असं वाटतं म्हणजे काय की जर आज तरी सभागृहात वाचून दाखवलं त्या पेंटाळमध्ये नेमकं काय त्याच्यामध्ये काय काय संवाद आहे हे तरी लोकांच्या समोर निघतच आहे अधिवेशनात. आता ते महाजनाच्या संदर्भातलंच गेलेलं आहे, दुसरं काहीच गेलेलं नाही आहे. 120 मिनिटाचं आहे ना, तास 120 तासाचं आहे. आता ते 120 तासामध्ये त्यांनी सांगितलं काही भाग मी विधानसभेत बोललो, बाकीचा तपास यंत्रणा देणार. त्यातलं काही भाग विधानसभेत बोलले ते, बाकीचं तपास यंत्रणाकडे देणार. फडणवीसांची पण काही मजबुरी असावी लागेल की जनतेसमोर काढत नाहीत काही. प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये की मुसलमानाची दाढी आणि हिंदूंची शेंडी असं राजकारण चाललंय का? मी तुझी दाढी पकडतो, तू माझी शेंडी पकड. वाटोळं. जनतेला सुद्धा असंच राजकारण पाहिजे. त्याच्यामुळे दोष तुम्ही कोणाला देणार? ते निवडून गेले त्यांना की ज्यांनी निवडून दिलं त्यांना? मी दोष ज्यांनी निवडून दिलं त्यांना देतो. मागच्या प्रेसमध्ये तुम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत राज्यातलं सरकार पडू शकतं अशा स्वरूपाचे संकेत दिले होते. त्याच्या संदर्भातली झालं नाही, तुम्हाला दिसायला लागले ना संकेत. अजून काय पाहिजे? सरकार पडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. मला तरी तसंच दिसतंय. पण स्वतः देवेंद्र फडणवीस म्हटले सरकार पाडणार नाही आम्ही. हो, कशाला पाडतील? पडणारा कशाला पाडते? जो पडतोय त्याला कशाला पाडतील? तो आपोआपच पडतोय. पण पर्याय सरकार देऊ एवढं म्हटलं त्यांनी. म्हणजे सरकार पडतंय. आणि आजच्या मायादानानं नाना पटोलेचं स्टेटमेंट कोणत्या अपेक्षा की आम्हाला पाठिंबा द्यायचाच नव्हता. पण तिन्ही पक्षात त्या ऑलबेल नाही सध्या. आलबेल नाही असं दिसतं. ऑल इज वेल. भाजपकडे सगळ्यात आधी कोण पडेल? राष्ट्रवादी पडेल की शिवसेना? भाजपला कोण पाहिजे तो पडेल. चला, थँक्यू सगळेजण.